नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मनोज बुंदे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून महालक्ष्मी यात्रा तिचा उल्लेख केला जातो आणि ती महालक्ष्मी यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। या महालक्ष्मी यात्रेकरता मंदिराचे जे ट्रस्टी आहेत आणि तेथील जे शासन प्रशासन यांचे आढावा बैठक नुकतीच पार पडली। या आढावा बैठकीमध्ये पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपस्थित होते। त्यांनी विविध मुद्दे आपल्या भाषणामध्ये यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना ट्रस्टला आणि उपस्थितांसमोर मांडले। त्यामधले पार्किंग व्यवस्था असेल, तेथील यात्रेकरताची लाईट असेल, संपूर्ण यात्रेवर नजर ठेवता यावी याकरता CCTV असेल आणि स्वयंसेवक, त्याचसोबत तिथे येणारी जी विविध वाहनं आहेत, कारण महाराष्ट्र आणि लागूनच असलेला गुजरात, दादरानगर हवेली हा जो पट्टा आहे खानवेल सगळा, खूप मोठी यात्रा असते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहनं येत असतात। त्यावेळी त्या वाहनांची पार्किंग, त्या पार्किंगचे दर ते फिक्स करावे। त्यासोबत भाविकांना नाहक त्रास होता कामा नये याची काळजी घेतली जावी। तिथली स्वच्छता, पाणी, कारण सध्या उष्णता खूप वाढते त्यामुळे पाणी तिथे उपलब्ध असावं। लाईटचं बॅकअप असावं, लाईट गेली तर त्याच्यानंतर त्याकरता बॅकअप असणं गरजेचं आहे। आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे राजकीय बॅनर त्याच्यावर देखील लक्ष ठेवलं जाईल। कुठल्या प्रकारच्या आगीच्या घटना तिथे घडणार नाही आहेत अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या। एकूणच काय म्हणाले बाळासाहेब पाटील ऐकूया। पोलीस अधीक्षक SP साहेब आदरणीय बाळासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी आमच्या अध्यक्षांना विनंती करतो की या ठिकाणी SP साहेबांचं शाल आणि श्रीफळ देऊन आमच्या ट्रस्ट मार्फत या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय SP साहेब बाळासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। धन्यवाद सर। योग्य ठिकाणी पार्किंग नसेल तर ते रस्त्यावर कुठेही इतस्ता पार्किंग करून या ठिकाणी येतात आणि पूर्ण रस्ता जामिंग होतो। त्यामुळे कित्येक तास वेटिंग करावं लागू शकतं। परिणाम स्वरूप या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्रासदायक होऊ शकतं। म्हणून या ठिकाणी जे पार्किंग व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणच्या लोकांनी स्वयंसेवक नेमण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी पुरेशी लाइटिंग लावलं पाहिजे, CCTV कॅमेरे लावले पाहिजेत। वाहनांच्या चोरी होतात, त्या ठिकाणी होणाऱ्या घटना टाळण्यासाठी या सगळ्या गोष्टीबरोबरच त्याचे जे दर आहेत वाहनाचे पार्किंगच्या संदर्भातले ते फिक्स आणि रेग्युलेट करणं खूप आवश्यक आहे। त्याच्यामध्ये माल प्रॅक्टिसेस होण्याची शक्यता असते। सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होतो, त्याचा भुर्दंड भरावा लागतो। कधी कधी झुंडशाही होते, बाहेरून येणाऱ्या लोकांना त्याला सपोर्टसाठी कोणी नसतं, त्यामुळे त्याच्यावर दादागिरी करून काहीतरी त्याच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। अशा घटना आपण एक देवाचे भक्त म्हणून या ठिकाणी जे जे काही तुम्ही करत असाल ते सर्व या देवीचे भक्त म्हणून आपण करतो आहोत। याच्यासाठी कुठलाही स्वरूपाचा व्यवसाय किंवा कुठल्याही स्वरूपाचा याच्यावर सगळी मिळकत चालू आहे असं न समजता देवीचे आशीर्वाद निश्चितपणे वर्षभर तुमच्या केलेल्या उद्योग धंद्याला सगळ्यांना मिळतील। या ठिकाणची सेवा ही मनोभावी केली पाहिजे, जे ठरवेल तसंच केलं पाहिजे। त्याच्या व्यतिरिक्त काय करत बसाल तर निश्चितपणे त्याचा त्रास देण्याचं काम हे निश्चितपणे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आम्हाला ते रेग्युलराइज करावं लागेल। आणि त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांची मदतीची अपेक्षा आहे की कुठल्याही भाविकांना अशा स्वरूपाचा त्रास, विनाकारण नाहक त्रास होता कामा नये। त्या ठिकाणी व्यवस्थित लोक ठेवली पाहिजेत। ओव्हर क्राउडिंग होण्यासाठी होतं त्या ठिकाणी अनाउन्समेंटची सिस्टीम व्यवस्थितपणे करणं खूप आवश्यक आहे। अनाउन्समेंट हे सेंट्रलाइज अनाउन्समेंट सिस्टीम या ठिकाणी असली पाहिजे। ज्या ठिकाणी आपण अनाउन्समेंट करतो त्या ठिकाणी काही घटना घडली तर एका ठिकाणावरून आपल्याला पूर्ण यात्रेवर कंट्रोल करता यावं यासाठी एकाच ठिकाणाहून अनाउन्समेंट करता येईल अशी सिस्टीम या मंदिर ट्रस्टच्या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांनी करावी अशी माझी विनंती आहे। जेणेकरून हरवल्याच्या बाबतीमध्ये किंवा इतर कुठल्याही सूचना ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या बाबतीमध्ये, पिक पॉकेटिंगच्या बाबतीमध्ये काही अलर्ट राहण्यासंदर्भातल्या पोलिसांकडून सूचना दिल्या जातात, त्या संदर्भात ह्या सूचना वारंवार देणं अपेक्षित असतं। त्यामुळे तशा स्वरूपाची एक सोय हे करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि यात्रेमध्ये सुद्धा काही स्वयंसेवक हे ठेवणं आवश्यक आहे। आम्ही पोलीस कर्मचारी, होमगार्ड्स आणि जे जे शक्य आहे ते सर्व ठेवतो आहोत। परंतु आता इलेक्शनचा पिरियड आहे, सध्या इलेक्शनमुळे संपूर्ण यंत्रणा ही भरपूर वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने प्रेशरमध्ये आहे। परंतु ही
परंपरागत यात्रा असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा आम्ही पुरेसा बंदोबस्त ठेवून या ठिकाणचा बंदोबस्तामध्ये कुठलीही कमी होणार नाही हे आम्ही पाहत आहोत. परंतु बऱ्याचदा यात्रेमध्ये वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून चिटिंगचे प्रकार होतात. काही ठिकाणी जुगार खेळवले जातात. जिथं चिकन मटन ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी दारूची सोय सुद्धा केली जाते, तिथं दारू विकली जाते. हे सगळे अवैध व्यवसाय जे आहेत ते त्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई आम्ही करणार आहोत. या बाबतीमध्ये मंदिर प्रशासनाला सुद्धा काही गोष्टी निदर्शनास आल्या तर तात्काळ आमच्या निदर्शनास आणून द्यावेत, जेणेकरून त्याच्यावर योग्य ती कारवाई घेता येईल. या यात्रेचं पावित्र्य ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून ही संपूर्ण कारवाई ही आमच्या वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी होईल याची आम्ही दक्षता घेत आहोत. कुठलीही अनाउन्समेंट ही या ठिकाणी जे काही टोळके असतात ते महिलांची छेडछाडणी होते. महिलांना मुलींना निर्भयपणे या यात्रेमध्ये सहभागी होता यावं आणि रात्री अपरात्री सुद्धा व्यवस्थितपणे आपल्या घरी पोहोचता यावं या दृष्टिकोनातून महिलांचं पथक आम्ही कार्यान्वित करणार आहोत. या ठिकाणी महिलांची सुरक्षितता ठेवण्यासाठी, आबालवृद्धांची सुरक्षा ठेवण्यासाठी लाइटिंगची व्यवस्था व्यवस्थितपणे असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांच्या विभागात लाइटिंगच्या आताच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये यात्रेचा कुठलाही कॉर्नर हा अंधारात राहणार नाही याची दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून लोकांना निर्भयपणे आपल्या या पूर्ण यात्रेमध्ये फिरता येऊ शकतं. त्याला बॅकअप हा व्यवस्थितपणे असला पाहिजे. लाईटचा बॅकअप जो आहे तो व्यवस्थित असला पाहिजे. अचानकपणे लाईट जर गेली तर लोड शेडिंग नसेल, परंतु अचानकपणे तुम्हाला काही डिझास्टर असतात की अशा वेळेस तुम्हाला तुमच्या हातात राहत नाही. अशा वेळेस लाईट गेल्यानंतर आपल्याकडे कोणकोणते बॅकअप आहेत हेही पाहणं अत्यंत आवश्यक आहे, कारण अशा लाईट गेल्याचा गैरफायदा घेऊन बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. याचाही विचार आपण केला गेला पाहिजे. बऱ्याचदा इल्लीगल लाईट काही ठिकाणी घेतली जाते, त्याचं स्पार्किंग होतं आणि त्याच्यामध्ये आग लागण्याची शक्यता खूप जास्त असते. तर अशा स्वरूपाच्या असं काही घटना घडत असतील तर याच्यामध्ये संबंधित विभागाने त्यामध्ये लक्ष ठेवणं खूप आवश्यक आहे. कुठल्याही ठिकाणी अशी काही अनधिकृत लाईट घेतली गेली असेल तर त्या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा हे दुकानं इतके जवळजवळ असतात एकमेकांच्या की एका ठिकाणी लागलेली आग ही निश्चितपणे संपूर्ण घटना ही मोठी स्वरूपाची घडू शकते. त्यामुळे संबंधित विभागाने स्वतंत्र पथकं यासाठी ठेवण्यात यावेत, जेणेकरून आपल्याला कुठल्याही स्वरूपाच्या अशा घटनेला सामोरं जावं लागणार नाही. आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सध्या सुरू आहे, त्यामुळे कुठल्याही पक्षाचे पोस्टर्स, बॅनर्स किंवा कुठल्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांचे स्वतःच्या सभा या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी होणार नाहीत. या दृष्टिकोनातून तहसीलदार आणि एसडीएम साहेबांनी मला वाटतं याच्या संदर्भात सांगितलेलं असेल, परंतु अशा घटना कुठल्याही घडणार नाहीत आणि आपल्याकडून कुणाकडूनही त्याला दुजोरा दिला जाणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. विशेषतः ज्या दुकानामध्ये, ज्या शॉपमध्ये हे काही अन्न पदार्थ शिजवले जातात त्या ठिकाणी गॅस सिलेंडर्स ठेवले जातात. हे गॅस सिलेंडर चुकीच्या पद्धतीने आणि काही स्टोअर करून ठेवले जातात. त्याचाही परिणाम एखाद्या ठिकाणी जर एखादी घटना घडली, गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, त्याचाही परिणाम खूप मोठ्या स्वरूपाचा होऊ शकतो. या बाबतीमध्ये सुद्धा पोलीस विभाग आमचे हे करतच आहे. त्याचबरोबर आपले जे इलेक्ट्रोनिक पथक असतं त्या पुरवठा विभाग त्यामध्ये कार्यान्वित करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आताचा विषय निघाला ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये रोगराई जास्त प्रमाणात पसरते. विशेषतः भंडारा किंवा इतर काही गोष्टी असतात, म्हणजे ज्या गाड्यावर मिळणाऱ्या, शॉपमध्ये मिळणाऱ्या गोष्टी असतात, त्याच्यातून विष बाधा होण्याची शक्यता खूप जास्त असते. यात्रेमध्ये आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, अन्न तात्काळ स्पॉईल होतं, कमी वेळामध्ये स्पॉईल होतं. अशा वेळेस आपल्याला या फूड अँड ड्रगच्या कडून त्याची पाहणी, हेल्थ डिपार्टमेंट कडून त्याची पाहणी हे होणं अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण आता इथं फॅन खाली बसलोय तरी सुद्धा घाम येतोय. उन्हाळ्यात दिवसा तिकडे फिरताना बऱ्याचदा पाणी जर चुकीच्या सोर्सचं आपण पिलो तर त्याचेही परिणाम, दुष्परिणाम खूप मोठ्या स्वरूपाचे होतात. त्यामुळे पाण्याच्या टेस्टिंग हे प्रॉपर पद्धतीने, प्रॉपर वेळी झालं गेलं पाहिजे आणि हे वारंवार झालं गेलं पाहिजे. हे एकदा करून जमणार नाही. ज्या ठिकाणी सोर्स आहे त्या सोर्सच्या ठिकाणी कुठलंही कॉन्टॅमिनेशन होणार नाही याची दक्षता संबंधित विभागाने घेतली गेली पाहिजे, जेणेकरून आपल्याला अशा काही वाईट घटना आपल्याला टाळता येऊ शकतात. विशेषतः या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची संख्या आपण कितीही लावली तरी कमी पडणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे आणि या आपल्या आजूबाजूला मोबाईल टॉयलेटची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे अवेलेबिलिटी खूप कमी आहे आणि डिमांड खूप जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूचा परिसर अस्वच्छ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तशा स्वरूपाचे सफाई जे सेवक आहेत त्यांची जास्तीत जास्त त्या ठिकाणी उपलब्ध असली पाहिजे आणि त्या दरम्यान औषध फवारणी आणि इतर काही उपाययोजना ज्या आहेत त्या तात्काळ होणं अपेक्षित आहे, कारण ही एक दिवसाची यात्रा नाहीये. या यात्रेचे कालावधी मोठा असल्यामुळे दररोज करणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण सर्वांनी कराव्यात
अशी सर्वांना विनंती आहे. संबंधित विभागाने याची दक्षता घ्यावी. साऊंड पोल्युशनच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन्स आहेत. त्यामध्ये 10 वाजेपर्यंत आपल्याला लाऊडस्पीकर चालू ठेवता येतं. सगळ्यांच्या भावना आणि कायदा याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा आपण काही मध्यस्थाचा मार्ग काढतो. गेल्या वर्षी काय झालं, याच्यापूर्वी काय झालं, याच्यापेक्षा आता शहर वाढत चालले, यात्रा वाढत चालल्या, गर्दी वाढत चालली. पहिल्यांदा येणारी गर्दी आणि आता येणारी गर्दी आपण कंपॅरिझन करू शकत नाही. पहिल्यांदा जी होणारी गर्दी होती त्याचं आणि आताच्या लोकसंख्येचे कंपॅरिझन करू शकत नाही. त्यामुळे वाढती संख्या जी आहे ती मॉनिटरिंग करण्यासाठी आपल्याला काही नियम कायदे करावे लागतात. त्यामध्ये मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे काही गाईडलाईन्स आहेत, त्याचंही अनुपालन करावं लागतं. या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला जे लाऊडस्पीकर्स आहेत ते वेळेवर बंद करावे लागतात. यासाठी कुठलंही कन्सेशन वेगळं नाहीये. कलेक्टर साहेबांना जे अधिकार आहेत त्या अधिकारांमध्ये त्यांनी ते वर्षभराचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्यामुळे वेगळं अधिकार हा कुणालाही असणार नाही. त्यामुळे या बाबतीमध्ये स्ट्रिक्टली 10 वाजता लाऊडस्पीकर बंद होणार आहेत. यात्रेच्या बाबतीमध्ये आपण गेल्या वेळेस सुद्धा इथल्या स्थानिक संपूर्ण जे मंदिर ट्रस्ट आहेत यांच्याबरोबर बैठक घेऊन आपण वेळ निश्चिती केलेली होती. त्यामुळे रात्रभर चालू ठेवावं या तुमच्या भावना जरी असतील, मागणी जरी असेल तरी सुद्धा त्याला कायद्याचं बंधन आहे. कायद्यानुसार ते करता येत नाही. रात्रीचे जे इश्यू असतात ते इश्यूही मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी इतर ज्या गुन्हे घडलेले आहेत त्या बाबतीतही काही रिपोर्टिंग आमच्याकडे झालेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला गेल्या वर्षी ज्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य यावर्षी आपण करावं. फायर क्रॅकर्स किंवा इतर गोष्टी या ठिकाणी होणार नाहीत. कुठल्याही आगीच्या घटना घडणार नाहीत. यासाठी फायर ब्रिगेड आणि फायर फायटर्स हे पुरेशा प्रमाणात या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे. संबंधित विभागाने याची दक्षता घ्यावी. या दरम्यानच्या कालावधीमध्ये तात्काळ अशा स्वरूपाच्या घटनेवर आपल्याला कंट्रोल करण्यासाठी योग्य दिशेने, योग्य ठिकाणी पुरेशा प्रमाणात हे फायर फायटर्स हे त्या ठिकाणी उपलब्ध असणं अत्यंत आवश्यक आहे. होण्याची शक्यता असते. या सर्व बाबतीमध्ये कंडिशनल परमिशन्स या दिल्या जाणार आहेत. ज्या परमिशन्स याच्यामध्ये त्या कंडिशनचं फॉलो होणार नाही, सुरक्षेची जी उपाययोजना केल्या जाणार नाहीत, या बाबतीमध्ये परमिशन्स त्याची बंद केली जाऊ शकते. कारण लोकांचा जीवन हे अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामध्ये यात्रा असेल म्हणून दुर्लक्ष करणं आणि सगळी एखादी घटना झाल्यानंतर त्याची चौकशी करत बसणं याच्यापेक्षा सुरुवातीलाच या बाबतीमध्ये कडक शिस्तीचं आणि कडक नियम घालून देणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य लाभेल अशी याची मला खात्री आहे. ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी यात्रेमधले महत्वाचे पॉइंट्स हे सीसीटीव्हीने कव्हर होणं अत्यंत आवश्यक आहे. माझ्या माहितीप्रमाणे सीसीटीव्ही या ठिकाणी लावलेले आहेत. काही एरियामध्ये सीसीटीव्ही कव्हर होते. मॅक्झिमम एरिया सीसीटीव्हीने कव्हर झाला तर याच्या बाबतीमधली कुठलीही अनुचित घटना याच्या बाबतीत ट्रेस काढण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. आणि सीसीटीव्ही सर्व्हेलन्स हा गुन्हेगारांच्या दृष्टिकोनातून एक वेगळा इम्पॅक्ट त्याचा होतो, डिटरंट इम्पॅक्ट असतो. त्यामुळे सीसीटीव्हीचं मॅक्झिमम वापर या नाईट विजन असणारे सीसीटीव्ही या एरियामध्ये लावावेत अशी माझी विनंती आहे. मेडिकल टीम हे पुरेशा प्रमाणात या ठिकाणी असाव्यात. विशेषतः वर गडावर आणि खाली या दोन्ही ठिकाणी मेडिकलच्या टीम पुरेशा प्रमाणात आणि प्रशिक्षित डॉक्टरांच्या टीमसह त्या ठिकाणी असाव्यात. पुरेसे साधन सामग्री त्यांच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. ते जे म्हणतात ते बरोबर आहे. या दिवसामध्ये वयस्कर लोकांना सुद्धा कधी कधी वर जायचा मोह होतो. त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये अशा स्वरूपाचं वर गडावर गेल्यानंतर त्यांना जो होणारा त्रास आहे तो निश्चितपणे मोठ्या प्रमाणात असतो. या बाबतीमध्ये मोठ्या त्यांना संकटाला सामोरं जाता येऊ नये या दृष्टिकोनातून पुरेशा हेल्थच्या जे साधन सामुग्री आहे ते त्या ठिकाणी असलं पाहिजेत. नॅशनल हायवे अथॉरिटीच्या बाबतीमध्ये आम्ही आता काही सूचना दिलेल्या होत्या की त्या सध्या काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामुळे काही अडचणी येऊ शकतात की येणारी भाविकांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यांनी बहुतांश काम केलेलं आहे, परंतु ज्या क्रेन आहेत त्या क्रेन त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी असल्या पाहिजेत जेणेकरून बंद पडलेली वाहने किंवा पार्किंग सोडून इतरत्र लावलेल्या वाहनांना बाजूला काढण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. आणि जिथे खड्डे आहेत रस्त्यावर, जे खड्डे व्यवस्थित रस्ते नाही आहेत अशा ठिकाणी ते तात्काळ त्याची मरम्मत व्हावी दिलेले आहेत. मला वाटतं या साहेबांनी आणि तहसीलदारांनी सुद्धा या बाबतीमध्ये सर्व विभागाचा आढावा घेतलेला आहे. सर्व विभाग या बाबतीमध्ये जास्तीत जास्त ही कामं ह्या 2-4 दिवसांमध्ये पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. आणि 23 तारखेच्या पूर्वी हा परिसर हा सर्व प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आणि आपले जे संबंधित कामं आहेत त्याची परिपूर्णता करून येणाऱ्या भाविकांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही आणि त्याला इथली व्हिजिट ही आनंददायी ठरेल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकमेकांना मदत करूया. सर्व
ट्रस्टी आणि या गावचे प्रथम नागरिक या सर्वांना माझी विनंती आहे की या वर्षी सुद्धा गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही पोलीस विभागाच्या दृष्टिकोनातून आपण गेल्या वर्षी बरेच मदत पोलीस विभागांना स्थानिक बाहेरून येणाऱ्या बंदोबस्ताला मदत वेगवेगळ्या पद्धतीने केलेली होती. याही वर्षी या बाबतीमध्ये आपल्याकडून सर्वांकडून या ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारची मदत आपल्याकडून मिळेल आणि संपूर्ण बंदोबस्त हा संपूर्ण सोहळा हा शांततेत पार पडेल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करूया. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद.